अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते. तुमचा दिवस हा आनंदी जावो, शुभ जावो आणि स्वामीमय जावो अशी स्वामींचरणी प्रार्थना करते. तर आजचा विषय आपला आहे बघा, लक्ष्मी पूजन जे असतं ती माझ्या घरात मी मांडणी कशा प्रकारे म्हणजे मांडत असते किंवा मी लक्ष्मी पूजन करत असताना कशा प्रकारे करत असते ते तुम्हाला शेअर करणार आहे. थोडक्यात करते अगदी, कारण लक्ष्मी पूजन जे करायचं असतं त्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी आपल्या चॅनलवर टाकलेला आहे. पण तुम्हाला म्हणजे मी समोर फ्रंट कॅमेरा न येता मी व्हिडिओ केला, कारण मी जर आली असती, मी अजून बोलली असती एक्स्ट्राचा, तो व्हिडिओ खूप मोठा झाला असता. त्यापेक्षा केंद्रानुसार जी माहिती सांगण्यात येते ती परफेक्ट मी सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे. तुम्ही व्हिडिओ लावून दिला अगदी आणि पूजा आपण कंटिन्यू केली, व्हिडिओ लावल्यानंतर कंटिन्यू केली तरी देखील चालेल. आरामात तुम्ही तो व्हिडिओ जसा चालेल त्या प्रकारे तुम्ही पूजा करू शकतात आणि त्या पद्धतीने केंद्रानुसार तुमची पूजा देखील होईल, यासाठी मी त्या प्रकारे व्हिडिओ बनवत असते. ठीक आहे. तर असं काही नाही की मी तुमच्या समोर यायलाच पाहिजे आणि तेव्हाच म्हणजे तुम्हाला फायदा मिळेल. तर माझा एक प्रयत्न असतो की जेणेकरून ज्या काही पूजा असतात त्या परफेक्टली तुम्ही फॉलो करायला पाहिजे आणि व्यवस्थित व्हायला पाहिजे आणि सगळी पूजा ही व्यवस्थित तुमची पण व्हायला पाहिजे. सगळे मंत्र स्तोत्र दिलेले आहेत. प्रत्येक मंत्र स्तोत्र कोणत्या वेळी कोणतं म्हणायचं ते दिलेलं आहे. तर आजच्या दिवसाला मी तुम्हाला एवढंच सांगेल की मी जे लक्ष्मी पूजन करत असते माझ्या घरात, तर आपले जे सण येत असतात लक्ष्मी पूजन चालत असतं बरोबर. तर लक्ष्मी पूजन बघा 5 दिवसाचं मी मानत असते आणि मागच्या वर्षी देखील मी अशा प्रकारेच पूजा केली. तर मला खूप सुंदर वाटली पूजा. त्या सेवा ज्या असतात त्या परफेक्टली होत असतात, व्यवस्थित होत असतात, आपली घाई गर्दी कुठलीही होत नाही. तर आपले जे सण असतो, दिवाळीचा सण जो असतो तो 5 दिवस चालत असतो. वसुबारस पासून आपल्या घरात दिवे प्रज्वलित म्हणजे व्हायला सुरुवात होत असते. वसुबारस हा पहिला दिवस आपल्या सणाचा असतो, मी तुम्हाला पुढे समजवते. नंतर दुसरा दिवस आपला असतो धनतेरसचा असतो. तिसरा दिवस असतो आपला नरक चतुर्दशी, तो असतो. आणि नंतर आपला येतो लक्ष्मी पूजनाचा पुढचा सण येतो. नंतर दिवाळी पाडवा येत असतो बलिप्रतिपदेचा बरोबर. तर हे आपले 5 दिवसाचा सण चालत असतो. तर तुम्हाला सांगू का, जी मांडणी मी मांडते तर ती मी अशीच्या अशी ठेवत असते. जी मांडणी मी मांडते, तुमच्या घरात जर जागा असेल तर मी नक्कीच तुम्हाला सांगेल की या पद्धतीने तुम्ही नक्कीच यावर्षी करून बघा आणि तुम्हाला स्वतः वाटेल की आपली दगदग मात्र होत नाही. तर ही मांडणी आपण मांडून ठेवली. मी टेबलावरती मांडत असते नेहमी दरवर्षी आणि म्हणजे मागच्या वर्षी केली ती मांडणी अशीच्या अशी ठेवते. कशी ठेवते मी तुम्हाला पुढे दाखवते, कशा पद्धतीने मांडलेली आहे. आणि दररोजच्या दररोज ज्या सेवा असतात आपल्या त्या देखील होत असतात. म्हणजे समजा जसं वसुबारस राहिली तर गाय सुद्धा आपली तिथे असते, गायची सेवा त्या दिवशी होत असते. रोज जी मांडणी मांडलेली असते तिथे मी तेलाचा दिवा तुपाचा दिवा प्रज्वलित करत असते, धूप दीप दाखवत असते. ज्या प्रकारे आपण नवरात्रीमध्ये 9 दिवस आपण पूजा करतो, षडरात्रीमध्ये 6 दिवस पूजा करतो, त्या प्रकारे तुम्हाला सांगेल की आपला दिवाळी सण हा मी 5 दिवस साजरी करत असते आणि 5 दिवस माझ्या घरात पूजा चालत असते आणि ती अखंड चालत असते. खूप सुंदर वाटतं. आपल्या घरातील जी प्रसन्नता असते म्हणजे नकारात्मकता बिलकुल निघून जाते आणि सकारात्मक ऊर्जा आपल्या घरात येत असते. मला स्वतःला म्हणजे जाणवलं मागच्या वर्षी. म्हणजेच काय, तर आपण पूजा मांडतो, परत दुसऱ्या दिवशी उचलतो, परत तिसऱ्या दिवशी मांडतो, परत उचलतो, हे चालूच राहतं. आणि त्यामध्ये काय होतं माहिती तुम्हाला, आपला वेळ जो असतो तो जात असतो. त्यापेक्षा जर आपण मांडणी अशी मांडून ठेवली तर समजा आपल्याला एखादी वेळेस एखाद्या महिलांना 2 दिवस चांगले जातात, वसुबारस झालं, धनतेरस झाली की नंतर पिरियड किंवा मासिक धर्म येतो, तर तिथे हात न लावता आपल्या घरातील दुसरे व्यक्ती देखील ती पूजा करू शकतात. या पद्धतीने तुम्ही करू शकतात. नाही काहीतरी महिलांच्या घरात राहून जातं, मग असा जर गोंधळ उडाला आणि आपलं मन जे असतं ना ते आपल्याला कुठेतरी हे करत असतं की माझी पूजा झाली नाही लक्ष्मी पूजनाची. त्यामुळे तुम्हाला सांगेल अशी पूजा नक्कीच करा. चला आता आधी पूजा मांडणी बघा, नंतर तुमच्यासोबत बोलते. ही पूजा आपल्याला वसुबारसच्या दिवशी आपण मांडून घ्यायची किंवा अशा प्रकारे ठेवू शकतो आणि आपण दिवाळी झाल्यानंतर शेवटच्या दिवशी उचलायची आहे. म्हणजे वसुबारसपासून जे काही सण चालणार आहेत त्या प्रत्येक सणाला या पूजेमध्ये आपल्याला सहभागी व्हायचं आहे. या पूजेत प्रत्येक सणाची फोटो किंवा मूर्ती स्थापना केलेली असते, त्यामुळे आपण इथे पूजा करू शकतो ते मी तुम्हाला दाखवणार आहे. तर इथे सगळे देवता आहेत बघा. आपला धन्वंतरी देव आहेत, त्यांचा फोटो मांडलेला आहे. गाय आहे, गायीचा देखील आपण मूर्ती किंवा फोटो इथे म्हणजे मूर्ती ठेवलेली आहे.
धान्य असतं, धनतेरसच्या दिवशी तर धान्य सुद्धा मी ठेवलेलं असतं. सगळ्या काही गोष्टी म्हणजे ज्या दिवशी ज्या देवताची पूजा असते त्या दिवशी मी त्या देवतांची पूजा करत असते. आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सुद्धा हीच मांडणी चालत असते. म्हणून तुम्हाला सांगेल, जर तुम्ही अशी मांडणी मांडली तर तुम्हाला फक्त सेवा, दररोजच्या ज्या सेवा असतात त्या करायचं काम असतं. मी ही मांडणी अशीच्या अशी राहू देते आणि जो सण येत असतो त्या दिवशी ती पूजा करत असते. तर तुम्हाला दिसत असेल आपले स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असते, तर महाराजांचा अभिषेक रोज करत असते. महाराजांना परत विराजमान तिथे मी जिथे त्यांची जागा आहे तिथे विराजमान करत असते. कुलदेवीचा टाक आहे, कुलदेवीचा टाकावर देखील दररोज जसं म्हणजे आपली लक्ष्मीपूजन चालणार आहे तो 5-6 दिवसाच्या कालावधीमध्ये दररोज आंघोळ करून माता कुलस्वामिनीला तिथे विराजमान करत असते. माता लक्ष्मी झाल्या या प्रकारे मी अशी पूजा करत असते. तर तुम्हाला दाखवते मी जवळून की कशा पद्धतीने पूजा मांडणी केली आहे. जर तुम्हाला आवडेल तर तुम्ही देखील अशा पद्धतीने पूजा करू शकतात. तसंच तुम्हाला सांगेल की दररोज फक्त आपल्याला मंत्र, स्तोत्र आणि दररोजच्या ज्या पूजा असतात त्या आपण करू शकतो, जेणेकरून आपली धावपळ होत नाही. तर मी करत असते आणि मला कुठेतरी वाटलं की तुम्हाला बरोबर ही जी पूजा असते ही शेअर करावी, तर नक्कीच तुम्हाला देखील आवडेल. तर शक्य झालं तर नक्कीच अशी पूजा मांडणी करा आणि करतील ते नक्कीच मला कमेंट्स करून सांगा. तर बघा, सगळ्यात आधी मी तुम्हाला दाखवते इथे आपल्या डाव्या बाजूकडून म्हणजे जसे सण आपले सुरुवात होणार आहेत तसं आता सगळ्यात आधी आपलं गाय आहे इथे. तर गाय दिसत असेल तुम्हाला बरोबर. तर गाय, वसुबारस, त्यानंतर सप्तधान्य आपण ठेवलेलं आहे, धन्वंतरी भगवान ठेवलेला आहे, कलश अशा आपण ठेवायचा आहे जोपर्यंत आपण पूजा मांडणी चालत असते. धन्वंतरी भगवानांना जो नैवेद्य असतो तो देखील आपण इथे ठेवू शकतो. त्यानंतर तुम्हाला दाखवते मी इथे गजलक्ष्मी आपण विराजमान करायचे आहेत. नंतर आपला फोटो, विष्णू भगवानांचा, माता लक्ष्मीचा फोटो अशा पद्धतीने इथे विराजमान केलेला आहे. ज्या पद्धतीने आपली लक्ष्मीपूजनाची ही मांडणी असते ही येत असते. ठीक आहे, या पद्धतीने जो नैवेद्य असतो तो आपण लक्ष्मीपूजनाला अशा पद्धतीने दाखवू शकतो. महालक्ष्मी मातेचा फोटो आहे इथे तो. नंतर आपलं बघा सेम तीच पूजा थोडा चेंज करून घ्यायचा आणि आपण सगळे काही जे सण येणार आहेत आपले 5-6 दिवसाचे, या पद्धतीने आपण इथे पूजा मांडणी करायची आहे. आणि 5-6 दिवस आपल्याला ही पूजा मांडणी मात्र अशीच्या अशी ठेवायची आहे. हात लावायचा नाही, उचलायचा नाही. फक्त तुम्हाला सांगेल महाराजांचा अभिषेक करायचा, कुलस्वामिनीचा अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर आपली माता लक्ष्मी आणि कुबेर भगवान असतील त्यांचा अभिषेक आपण करू शकतो. या पद्धतीने करा, लगेचच आपण तिथे विराजमान करू शकतो. दररोज आपण तेलाचा दिवा जो असतो तो अखंड देखील आपण 5 दिवस चालू ठेवू शकतो. माझा बऱ्यापैकी रात्री तेल टाकलं तर सकाळपर्यंत चालतो, सकाळी टाकलं तर संध्याकाळपर्यंत. जसं म्हणजे मी तुम्हाला सांगत आहे की नवरात्रीचा जो सण असतो 9 दिवसाचा असतो, षडरात्री असते ह्या 6 रात्रीच्या असतात. तसंच माझ्या मनाला कुठेतरी वाटतं की महालक्ष्मी पूजन हे देखील 5 दिवसाचं असावं आणि मी तेच करते. सकाळ संध्याकाळ तुपाचा दिवा मी प्रज्वलित करत असते. तेलाचा दिवा तर माझा जवळपास अखंड चालत राहतो रात्रंदिवस. सकाळ झाली की अगरबत्ती, देवपूजा केल्यानंतर अगरबत्ती, धूपदीप ह्या पूजेला मी दाखवत असते. संध्याकाळी सुद्धा मी या देवपूजे जी मांडणी मांडलेली असते या मांडणीला संध्याकाळी देखील मी पूजा करत असते. या पद्धतीने आपल्याला पूजा मांडणी करू शकतो. तुम्हाला कशी वाटली पूजा मांडणी नक्कीच मला सांगा आणि कोण कोण अशा पद्धतीने पूजा मांडणार आहे ते देखील मला सांगा. आणि नक्कीच पूजा केल्यानंतर तुम्हाला काय जाणवतं ते देखील सांगा, कारण खूप खूप छान वाटतं. आपण फक्त ज्या सेवा असतो ना त्या सेवा करत असतो, मात्र ही पूजा केल्यानंतर खूप प्रसन्नता आपल्या घरात राहत असते. म्हणून नक्कीच अशा पद्धतीने केली तर चांगलं वाटेल. मला तरी वाटतं दररोज पूजा आपण मांडतो उचलतो त्यापेक्षा अशा पद्धतीने आपण करू शकतो. चला मग, सांगितलेली सेवा जी आहे किंवा जे दाखवलं तुम्हाला ते कसं वाटलं ते नक्कीच कळवा. आणि इथे सांगते, नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती सोबत, नवीन विषयासोबत. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.